पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे। पुढील 2 आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं ही शक्यता वर्तवलेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। पुढच्या काही तासात भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण दाखल होत आहे। सतर्क राहा, विजांच्या कडकडाटासह अति भयानक पाऊस आता राज्यात दाखल होत असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। काही ठिकाणी तुफान पावसाचं सावट 2 तासामध्ये आता दाखल होणार आहे। मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता दाखल होत असल्यामुळे काही ठिकाणी शेतकरी चिंतेत आहेत, कारण की धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुका असेल, बार्शी तालुका असेल, भूम दक्षिण भाग असेल, उत्तर भाग असेल, तुफान पावसाने आता त्या ठिकाणी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। पुढचे काही तास तर खूप महत्त्वाचे ठरणार असून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये भयानक स्वरूपाचा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। मात्र आता सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत चाललेला आहे, कोणत्या जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढणार आहे, सर्व काही अंदाज तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोजची रोज हवामान अंदाज बघायला मिळेल। व प्रत्येकाने एक छोटंसं काम करायचं आहे, आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील त्या जिल्ह्याचा अंदाज देखील आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला पाहूयात सविस्तर हवामान अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता, सध्या जर विचार केला तर आता मोठं पावसाळी वातावरण राज्यात बघायला मिळणार असून येत्या 2 तासामध्ये भयानक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहे। यामध्ये जर विचार केला तर काही ठिकाणी तुफान स्वरूपाचं पावसाचं संकट बघायला मिळत आहे। केज परळी तालुका 2 तासात पावसाचं आगमन होणार आहे। येत्या 2 तासामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळू शकतं। विजांच्या कडकडाटासह अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल होणार आहे। त्यानंतर इकडे उदगीर, शिरूर, अंतपाल, औरदाचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार। लातूर जिल्ह्यात अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू झालेला असून याच्यात आणखीन वाढ होणार असून जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। या ठिकाणी तुम्ही स्वतः बघू शकता, निलंगाचा भाग असेल, किनवटचा भाग असेल, पावसाने अचानकपणे व्यापलेला आहे। शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं आज तर आभाळ कमी दिसत आहे, पाऊस कसा येईल असं समजत होते, मात्र अचानकपणे ढग जमा होऊ लागले व तुफान पाऊस पडू लागला, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। यामध्ये निलंगा, किनवट, औसा, लातूर, गातेगाव, कोंड, भांडाचा भाग असेल, किल्लारीचा भाग असेल, भयानक स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू झालेला असून याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे। त्यामुळे सतर्क राहा, विजांच्या कडकडाटासह, विजांच्या लखलखटासह मोठं पावसाळी क्षेत्र आता राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज दिसून येत असून काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस आता पुढच्या काही तासात दाखल पण होणार आहे। तर चला आता सध्या सुरू असलेला तुफान पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे, याचा प्रभाव अजून कोणत्या जिल्ह्यात पाहायला मिळू शकतो, सर्व काही अंदाज आता जाणून घेऊयात। तर इकडे बघा, आता तुफान पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये दाखल होत आहे आता आपण सविस्तर बघत आहोत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। एक भयंकर स्वरूपाची वादळी सिस्टम राज्याच्या दिशेने आपल्याला बघायला मिळत असून यामुळे राज्यामध्ये अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस बहुतांशी ठिकाणी बघायला मिळू शकतो। तर आता येत्या 2 तासात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। केज तालुक्यातील काही भागामध्ये पाऊस लवकरच जोर आपला वाढवणार असून तुफान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। 100% पावसाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज असून या ठिकाणी केज तालुका, बर्दापूर तालुका, परळी तालुका मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता सक्रिय होत जाणार आहे। त्यामुळे अंदाज लक्षात घ्या, मोठं पावसाळी क्षेत्र आता राज्याच्या दिशेने येत आहे। तुफान पावसाचं आगमन पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे। रात्रीला तर भयानक स्वरूपाची अतिवृष्टी काही जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला देखील मिळू शकते। त्यानंतर इकडे माजलगाव असेल, पाथरी साईडचे काही भाग असतील, येत्या 2 तासात तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता मॉडेलनुसार सविस्तर अंदाज तुम्हाला सांगून टाकतो। तर या ठिकाणी बघा, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस 2 तासात दाखल होईल। रात्री उशिरापर्यंत भयानक स्वरूपाच्या पावसाची स्थिती बघायला मिळेल। त्यानंतर विटा, वडूज, सातारा, बारामती, इंदापूर, तुळजापूर अतिशय मध्यम ते जोरदार काही ठिकाणी भयानक स्वरूपाचा मुसळधार पाऊस दाखल होणार आहे। त्यानंतर इकडे विचार जर केला तर लातूर, पेठ, बार्शी, तुळजापूरच्या भागात अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी क्षेत्र आता बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं देखील गरजेचं राहील। मोठा पाऊस आता राज्यामध्ये आपली व्याप्ती वाढवत चाललेला आहे। तर चला आता कोणत्या भागामध्ये भयानक स्वरूपाच्या पावसाची स्थिती बघायला मिळू शकते, यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, सविस्तर अंदाज लगेच बघूयात।
तर इकडे बघा, यामध्ये सोलापूर जिल्ह्यापासून आपण सुरुवात करूयात. सोलापूर जिल्ह्यात भयानक पाऊस बघायला मिळणार असून अतिवृष्टी काही ठिकाणी झालेली आहे. मात्र आणखीन पावसाची तीव्रता व्याप्ती वाढणार आहे. यामध्ये सोलापूर, इंदापूरचा भाग असेल, याही ठिकाणी तुफान पाऊस. जत तालुका, कोचिस, सांगोलीचा भाग असेल, पंढरपूरचा भाग, तसेच हा पिलो साईडचा जो भाग आहे, येनकी, सोलापूर, अक्कलकोटची उत्तर साईडची भाग येतात, या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे अकलूजच्या भागामध्ये देखील जोरदार ते मुसळधार पाऊस, त्यापेक्षा अधिक पाऊस इकडे फलटण, लोणार, बारामतीच्या भागात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस मॉडेलच्या नुसार बघायला मिळत आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील खूप गरजेचं ठरेल. यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. व्याप्ती देखील पावसाची अधिक राहणार असून विजांचा कडकडाट देखील प्रचंड बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे बघू शकता, दोंड, बारामती, सासवड, वाई, लोणार, फलटण, इंदापूर, कोरडवाडी, परंडा, करमाळा, कर्जत हे जी भाग आहेत, या ठिकाणी ढगफुटी सारखा देखील पाऊस म्हटलं तरी काय हरकत नाही, अशी तीव्रता पावसाची बघायला मिळणार असून मोठ्या व्याप्तीसह भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं योग्य राहील, गरजेचं राहील, कारण मोठं पावसाचं वातावरण आता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे बार्शी, परंडा, वैराग, तुळजापूर, धाराशिव साईडचे बहुतांश भाग, उत्तर भागासहित जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी भयंकर स्वरूपाचा पावसाचा अंदाज पाहायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. धो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तुफान पावसाची व्याप्ती आता पूर्ण महाराष्ट्राच्या दिशेने हळूहळू चांगली वाटचाल करत जाणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क देखील राहायचं आहे. तर चला, आता अधिक पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे, कारण सध्या धाराशिव जिल्ह्यातील काय असे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांनी अक्षरशः ग्रुपवरती व्हिडिओ देखील टाकलेले आहेत. तुम्हाला देखील आता विचार जर करावा लागला तर सतर्कच राहावं लागेल, कारण की पुढचे काही तास असे आहेत की राज्यातील कोणत्या भागात अचानक पाऊस पडेल असं सांगता पण यायचं नाही, असं वातावरण सक्रिय होत जाणार आहे. तर चला, आता कोणत्या जिल्ह्याकडे पाऊस सरकत चाललेला आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा, अतिशय भयानक स्वरूपाची स्थिती आता निर्माण झालेली असून जोरदार ते अतिभयानक अलर्ट करमाळ्याला आहे. 2 तासात सतर्क राहा, पाऊस मोठा दाखल होणार असून अतिशय भयावह स्थिती निर्माण होणार आहे. विजांचा लखलखाट प्रचंड राहणार असून विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी क्षेत्र आता दाखल होण्याच्या मार्गावरती आहे. मोठा पावसाचा ढग आता सक्रिय पण स्पष्टपणे झालेला दिसत आहे. परळी, बर्दापूर तालुका जोरदार पाऊस दाखल होण्याची चान्सेस 2 तासातच असून सतर्क राहावे. विजांचा लखलखाट प्रचंड पाऊस बघायला मिळत आहे. गंगाखेड, अहमदपूर, कंधारचा भाग प्रचंड विजांचा कडकडाट, अतिशय भयानक पाऊस याही ठिकाणी बघायला मिळतच आहे. त्यानंतर केज, कळंब, चौसाळा बराचसा भाग असेल, या ठिकाणी अतिशय तुफान पावसाचं वातावरण आता सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे. त्यानंतर इकडे कळंब, चौसाळा साईड, जामखेड मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. कडा, राळेगाव, शिरूर जोरदार पाऊस सुरू झालेला असून आणखीन तीव्रता वाढणार आहे. सतर्क राहा, भयानक परिस्थिती रात्री उशिराला आता निर्माण होणार असून अतिशय जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. त्यानंतर इकडे करमाळा, बारामती, इंदापूर, कुरुडवाडी, बार्शी, परंडा, वैराग जोरदार ते अतिभयानक पाऊस, मुसळधार शक्यता. राहू, श्रीगोंदा, कर्जत, श्रीगोंदाच्या या भागामध्ये तुफान पाऊस, तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची व्याप्ती ही वाढत चाललेली आहे. तर चला, आता भयानक स्वरूपाचे मोठे पावसाचे ढग आता राज्यामध्ये मोठ्या गतीने दाखल होत चाललेले आहेत. ते ढग कोणत्या जिल्ह्यात जाऊन मोठा पाऊस देणार आहेत, अशा जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगतो. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर मोठी परिस्थिती आता निर्माण होण्याच्या मार्गावरती आहे. ती म्हणजे गेवराई तालुक्यामध्ये. गेवराई, माजलगाव तालुक्यात ढगांची गर्दी वाढू लागलेली असून तुफान पावसाचा अंदाज लवकरच सक्रिय होईल असं वातावरण आता बघायला मिळत आहे. परळी, बर्दापूर साईडचे भाग असतील, अहमदपूरचे पण बरेच भाग असतील, लातूर साईडचा बराच भाग असेल, याही ठिकाणी चांगला पाऊस आता पुढच्या काही तासामध्ये तीव्र रूप धारण करू शकतो. पैठणमध्ये सतर्क राहा. आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या पण जिल्ह्याचा अंदाज बघायला मिळेल. पैठण भाग असेल, गोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर तुफान पाऊस. श्रीरामपूरला सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. आणखीन व्याप्ती वाढण्याचा अंदाज असून श्रीरामपूर, गंगापूर, पैठणचे भाग, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कोपरगावचे भाग असतील, अतिशय जोरदार ते मुसळधार पावसाची परिस्थिती आता आपल्याला बघायला मिळत आहे. भयानक स्वरूपाचं मोठं वातावरण आता दाखल होण्याच्या मार्गावरती असून तुफान पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस आता दाखल होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे. त्यामुळे पुढचे काही तास देखील अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, हे देखील लक्षात घेणं गरजेचं राहील. त्यानंतर इकडे
जालना जिल्हा आता पावसाला सुरुवात होत आहे. जालना जिल्ह्यात पावसाचं प्रमाण आता वाढण्याचा अंदाज बघायला मिळत आहे. जालना जिल्हा, सेलू तालुका, माजलगाव तालुका बहुतांश ठिकाणी विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार, कुठे मुसळधार पाऊस आपली व्याप्ती वाढवणार असून धोधो पावसाचा अंदाज स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सतर्क राहा. परभणी जिल्ह्याला देखील पाऊस आता झोडपणार आहे. यामध्ये इकडे माजलगाव, पाथरी, परभणी, पूर्णा, बसमत, नांदेड, भोकर, पेठुमरी, भैंसाचे भाग असेल मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस. तसेच इकडे कोटागिरी, देगलूरचा भाग असेल मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता दाखल होण्याच्या मार्गावरती असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचं आगमन आता या ठिकाणी होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण एक मोठं तुफान पावसाचं वातावरण या जिल्ह्यांमध्ये आता दाखल होत चाललेलं आहे. मोठं पावसाळी क्षेत्र आता येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं. तुफान पावसाची व्याप्ती आता ही वाढत चाललेली आहे. तर चला, यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस काही ठिकाणी दाखल झालेला असून अतिमुसळधार पाऊस धाराशिव जिल्ह्याकडून काही जिल्ह्यांकडे सरकत चाललेला आहे. तसेच आता येत्या 2 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यात अतिशय भयानक पाऊस 100% दाखल होत आहे अशा जिल्ह्यांची नावे लगेच सांगतो. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर पैठण, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, कन्नड, सिल्लोड हे जी 3, 4, 5 तालुके काही 2 जिल्हे आहेत या ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस दाखल होणार असून सध्या स्थितीला जरी जास्त वातावरण वाटत नसलं तरी पुढच्या काही तासात मोठा बदल होऊन मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तुफान पावसाची व्याप्ती, तीव्रताही आता वाढत जाणार आहे. मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस 100% दाखल होणार आहे. यामध्ये लोणार, हिंगोली, पुसद, कारंजा, चिखलीचा भाग असेल, पाचोऱ्याचे भाग असतील, अकोला, खामगावचे भाग असतील, याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस दाखल होत आहे. सतर्क राहा, कारण की नदी नाल्यांना कधी पाणी येईल, अचानकपणे किती पाणी वाढेल हे सांगता पण यायचं नाही. असा पाऊस देखील काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये मोठ्या व्याप्तीसह आता बरसणार आहे. हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. मध्यम ते काही भागात अतिशय जोरदार पावसाचं वातावरण हे दाखल होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं देखील गरजेचं ठरणार आहे. मोठा पाऊस राज्यामध्ये आता बघायला मिळत असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. विजांच्या कडकडाटासह आता आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तुफान पावसाची हजेरी राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आता सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहत चालायचं आहे. तर चला, यामध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी तुफान पाऊस सध्या सुरू झालेला आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला नावं आता लगेच दाखवतो. तर इकडे बघा, यामध्ये मालेगाव, मनमाड, नाशिक मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस, इगतपुरी, वैजापूर, श्रीरामपूरचा भाग मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. विजांच्या लखलखटासह मध्यम ते मुसळधार पाऊस दाखल होत असल्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या. सतर्क देखील तेवढंच राहणं गरजेचं असून मोठं पावसाळी क्षेत्र आता दाखल होण्याच्या मार्गावरती आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र विजांचा कडकडाट प्रचंड राहण्याची स्थिती 100% दिसून येत आहे. तसेच श्रीरामपूरच्या भागात अतिशय मुसळधार पावसाचा अलर्ट असून या ठिकाणी बघू शकता तुफान पाऊस सध्या सुरू झालेला आहे. मोठं पावसाळी वातावरण मराठवाड्याच्या दक्षिण भागाकडून आता वाढत जाणार असून ते डायरेक्ट वातावरण इकडे उत्तर भागाकडे देखील सरकणार आहे. म्हणजे एकंदरीत दक्षिण साईडकडून पाऊस उत्तर साईडकडे काही ठिकाणी जायल्याचं देखील आपल्याला दिसत आहे. यामध्ये जर विचार केला तर उदगीर तालुक्याकडे देखील मोठं पावसाळी क्षेत्र लवकर दाखल होईल. तुरळक भागात का होईना जोरदार पाऊस पडेल. त्यानंतर तुळजापूर, पेठच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता दाखल देखील होणार आहे. तसेच परळी, अहमदपूरच्या भागात देखील बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचे ढग आता दाखल होणार असून विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांचं प्रमाण अधिक राहणार असून तुफान पावसाची शक्यता आता आपल्याला बघायला मिळत आहे. मोठं पावसाळी क्षेत्र आता दाखल होत चाललेलं आहे. तर चला, आता तीव्रता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे लगेच जिल्हे सांगतो. तर यामध्ये इकडे बघा, अधिक पावसाची तीव्रता इकडे सोलापूरकडे देखील आता वाढत जाणार असून मध्य महाराष्ट्रात आज तुफान पाऊस राहणार आहे. मराठवाडा मेघगर्जनेसह अतिशय भयंकर पावसाची शक्यता राहणार असून विजांच्या कडकडाटासह पुढच्या काही तासात तुफान पावसाचं वातावरण येत आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या. एक मोठं पावसाळी वातावरण राज्यात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे रात्रीला देखील मोठा अलर्ट असणार आहे. रोज हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.